मंडळी, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे पुन्हा एकदा बसवतायत आपल्या गावातलं नाटक आणि त्यांच्यासोबत या नाटकात सहभागी होत आहेत विक्रोळीचा शाहरुख, पृथ्वी प्रताप, विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. तर देवा महाराजा, या वर्षी सुद्धा आम्ही आमच्या गावच्या जत्रेत नाटक करतलो आणि आज नाटकाची तालीम. नाटकाचं नाव आहे उदार चंद्रसेन राजा. तर नाटकाची तालीमीचा पहिलो दिवस हा. तर नाटकाची तालीम व्यवस्थित पार पडू दे र महाराजा. वय महाराजा. शाबास शाबास. नारळ हात लाव. वय वय. दत्तू घया यो काय मागे झोपलो. उठ उठ म्हणते ना. उठ उठ. तू झोपलंस तर नाटक झोपतेला माहितीये तू का. हात लाव नारळात. माका ना ऍक्टिंग करूची. नारळ फोडी ना डोक्यात. नारळ घे आणि थैसर जाऊन फोड. हा आणि लगेच तालमी घे. अरे वा वा वा. हे मका सांभाळून घ्यावा. पहिल्यांदा नाटकात काम करते दत्तू. मका सांभाळून घ्यावा मोऱ्यानू. आता लग्नाची बायको म्हणजे सांभाळून घेतलंच ना. संसार करू जो माका. इतके वर्ष सांभाळलंय तू का. पण वहिनीनू पण तुमका अभिनंदन. नाटक डायरेक्ट नाटक कसा काय नाटक बिटक डायरेक्ट ते मीच सांगितलं ह्यांका. म्हटलं मोऱ्यानू तुम्ही एक हाती नाटक सांभाळता तर या टायमाला मका काय सोबतीला. होय काय तू का सांगतोय काय मका नाटकात काम करायची लय आवडा. होय तो. मी गावात नाटक करायचे हो. माझं बापूस नाना खूप मोठं प्रॉम्प्टर होतं माहिती आहे. फेमस प्रॉम्प्टर. तुका सांगतोय काय काय नानांमुळेच मला नाटकाची गोडी लागली. होय काय. पण लग्नानंतर काय मला जमलाच ना. संसारात अडकली ना त्याच्यामध्ये कसा जमलं. तुका म्हणून सांगताय काय काय सांग. सगळ्यांसमोर सांग. चला सगळ्या. तुका सांगताय काल रंगभूमी सपनात इलिया. मांजो काय सांगतास. होय काय. मला म्हटली गे हिंदू अगं रवलीस खय ही रंगभूमी तुझी वाट बघता. या मी फेसबुक वर पोस्टीत वाचला. इंदो म्हणजे फेसबुकवर टाकलास. मग मी ह्यांका उठवल्याने म्हटलं उठा रंगभूमी सपनात इलिया मका नाटकात रोल द्यावा. तर यांनी मका छोटीशी भूमिका दिली. यांनी छोटीशीच दिली. हा नाही तर गावाले म्हणतील स्वतःची बायको मोठा रोल द्यायला म्हणून. फटकीचं वाक इलो तो कोण बोलता कोणाची हिंमत आहे काय. मग जीवर आलो का त्यांचा. मरतील नाही झगळे नाही तर काय जगतील काय. तुमका छोटीशी भूमिका दिली पण मोऱ्यांनो तुमका थँक्यू. कशाबद्दल रे. माका तुम्ही नाटकात एवढं मोठं रोल दिलेलो. माका तर नाटकात काम करता नसता तरी दरवेळी मला नाटकात घ्या. तू गप नारीन धरून असा बोलू नको. अरे तू माझा लकी चार्म असस. तू नाटकात असलास ना की नाटक असा रंगता माहिती. तुमका सांगतोय काय काय 2-3 नाटकात ह्याका रोलच नव्हतो. ह्याका कोंबडो बनून उभं केलं होतं की नाही. तर चला तालमीक सुरुवात करा. नीट करा. मका सांभाळून घ्यावा. घेतो हा बघ नीट. हातात घे. मोरेनू काय मी सिंहासनावर बसू. अगो तू दासी असस. मग काय झाला. कसं आहे राजा ना सिंहासनावर बसता आणि दासी आहे ना हा धरून असा ते का हवा घालता माहितीये. मोरेनू उभं राहून म्हणजे गुडघं दुखतात माहितीये. तू उभी राहते सर जाऊन सांगा ठेवतोय. स्टूल मागवा ना मोरेनू. काय स्टूल बिल मिळायचो नाही. तू काय सांगते चांगले ना. तू का नाटकात काम दिलंय. मोरेनू वरडू दाखवा. नाही तर मी तुमच्या अंगावर बसान. कोणाक बोलतोस तू. माझ्या भावाक. हो तुझ्या घराकडे. हा जॅकेट घातला ना म्हणजे मी डायरेक्टरच होय. कळला तू का. तू अंड मुरडू नको. मुटको मारीन तू अंडा. हायसून करून टाकीन. तो का सांगतोय. कळला तू का. हा चड्डी बॉडीवर तो मोर्या घराकडे तर ते जाऊन हेळसांड कर. डायरेक्टरची हेळसांड नाही सांगान ठेवतो. मग मी पण नाटकातलं कपडं घातला. माका पण बोलायचा नाही. मी नटी हो. मला रिस्पेक्ट द्यावाचा. रिस्पेक्ट देऊ तुका. रिस्पेक्ट देऊ तुका. हो मी पण धोतर घातले. मला पण काय बोलूच नाही. मग लाद बघितलीस. ते वेगळा पडल्यात बघ. काय बोललो. तू काय
तोंड एकदा बघतोस तालीम कर तालीम 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 चल तालीम सुरुवात करा चल या पाकड चला तालीमीला सुरुवात करा करूच्या ना. या घे. मोऱ्यांनी सुरू करू ना हा सुरू कर हा राजा या बस कोण आहे रे तिकडे बोलवा त्या गावकऱ्याला. हा आता ही महाराज महाराज घात झाला महाराज. ओ मोऱ्यांनो ह्यो असा घात करतो हा. तुझ्या आयशीच्या भावानं असा घात केला नव्हता मुजरा करतात ना रो असा असो मुजरा कर मग या वाक्य बोल कळणार नाही तुका मागे नाही करूच्या ना जाऊ काय मारीन धरून तुका नीट कर चल करतो चल स्टार्ट कर हा सुरुवात हा नीट कर रे पुन्हा एकदा करतोय, हा. व्यवस्थित कर हा 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 कोण आहे रे तिकडे शाबास बोलवा त्या गावकऱ्याला. हा महाराज महाराज घात झाला महाराज. मी घरी जाऊ. अरे नको नाटकातला बोल हा सांगान ठेवतोय तुका नाही बोल घात झाला महाराज. हा, पुढे. यंदा काही पाऊस नीट नाही झाला पीक पाणी बरोबर नाही आलं महाराज. अरे बापरे ही तर चिंतेची बाब आहे. मग मग मगे मगे हा हा. महाराज मी असा कृश माझ्या अंगात रक्त ठरत नाही माझे डोळे खोल गेलेत शाबास. पोट खपाटीला आले अशा अवस्थेत मी काय करू महाराज. मी घरी जाऊ काय. ओ मोऱ्यांनो काय चालला तुझा नीट करा सांगान ठेवतोय तुका लय मारीन लाद बघलस नीट कर चल ए, माका ते शेवटचं हा, वाक्य शेवटचं वाक्य नीट दे मी अशा अवस्थेत काय करू महाराज. हा. तुझ्या काय बरं अपेक्षा आहेत. खऱ्या खुऱ्या सांगू की नाटकातला सांगू. नाटकातल्या सांग सांग नाटकातल्या काय बरं अपेक्षा आहेत तुझ्या. हा महाराज जर तुम्ही सगळ्यांना आपला बंडू समजता. बंधू नाही रे बंधू बंधू लेखकांनी लिवले ना बंधू हा 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 बंडू का हा? घेतो घेतो घेतो. हा महाराज हा. जर तुम्ही सगळ्यांना आपला बंधू समजता शाबास तर मला पण आपला बंधू म्हणा आणि राज्याचा काही हिस्सा असेल तो मला देऊन टाका. तुमचे म्हणणे रास्त आहे. हा. सर्व पण महाराज थांबा दासी. हा, शाबास. सर्व प्रजाजन माझे बंधू आहेत. आणि मी आता वचन दिलेले आहे. माझे वचन हे माझे प्रशासन आहे. या गावकऱ्याला शाबास. माझ्या राज्याचा अर्धा हिस्सा देऊन टाका. शाबास वा 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 पण नीट करा मेल्या हा वाक्य चुकू नको हा तू काय सांगतोय मोऱ्यांनो टाळ्या किटक पिटत टाळ्या पिटू नको. हा काय मस्त झाला. म्हणजे काय काय चांगलं केलं मारान दे माका काय पाहिजे. काय झालं काय जीव द्यायला जातेस की काय झालं रुसलाच किती मोऱ्यांनो मी तुमची बायको आहे. होय तर अख्ख्या नाटकात मला एकच डायलॉग का तो पण पूर्ण नाही हा, 2च शब्द पण महाराज एवढंच. तू दाशी असस ना दाशीन कशी डायलॉग बोला ना असा कुठल्या नाटकात बघितलायस तू अगं मी तुझं नवरो म्हणून तुका डायलॉग दिलंय कळलं काय तुका मी बायको आहे ना हा मग? मग 2-4 वाक्यात वाढून दिले तर काय बिघडता. हे एवढं सगळं बोलतात मी काय त्यांच्या तोंडाकडे बघत राहायचं. वहिनीनू तुम्ही माझे वाक्य घेवा. काय प्रॉब्लेम नाही. चालेल चालेल हे काय चालेल बोलतो? तुला काय? खरंच हा, चालेल. संध्याकाळी मी तुला फणसाची भाजी देत आहे. हो हो हा तू फणसाची भाजी दे आणि तुझं डायलॉग हिला दे हा हा काय हा गावकरी आहेस ना तू याचक आहेस ना याचक तुझी वाक्य हिला देणार आहेस तू मोऱ्या माझा पोट खपाटीला लागला हा वाक्य हिच्या तोंडी शोभणार आहे अरे 4 लोकांचा एकटी खाते कसा दिसता मग मोऱ्यानू हा. माझा पोट फुगता असं म्हटलं तर चालत. तुझ्या आईशी भावानं असा नाटक लिहुलान होता असं काय मिळायचं नाही सांगान ठेवतोय तुका हा चला तालमीला सुरुवात करा बसले काय गप्पा मारीत चला मी आली पटकन उरतासीन बसूचा मोऱ्यांनो पुण्यांदा सुरू हा कर बरं सुरू कर हा हा नीट घे रे आता ये कळलाय तुका हो, हो. हा ऋत्विक हा हा. हा शाबास कोण आहे रे तिकडे हा. बोलवा त्या गावकऱ्याला. महाराज महाराज हा महाराज गावकऱ्या मला माहिती आहे तुझ्या मनात काय आहे. तुझ्या मनात तसं आहे यंदा पाऊसच पडले नाही पीक पाण्याचा काय पत्ताच नाही. आणि महाराज मी असा कृश आहे माझे डोळे लाल झाले आहेत माझं पोट खपाटीला गेलं आहे. या अवस्थेत मी काय करूच असंच आहे ना तुझ्या मनात याचं का. हो असं 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 ते घ्या, घ्या. हो दासी. थांबा महाराज आता तुम्हाला म्हणायचं आहे आता यावर मी काय करणं तुझे अपेक्षित आहे याचं का. तर मी थांब गावकऱ्या आता तुला असं म्हणायचं आहे महाराज तुम्ही सगळ्या राज्याला आपला बंधू मानता तसंच मला सुद्धा आपला बंधू म्हणा आणि राज्यातला अर्धा हिस्सा मला देऊन टाका. तसं ना. होय ना याचं का. होय होय थांबा महाराज आता तुम्ही असं म्हणा होय
हो याचका, मी तुला अर्धे राज्य देऊन टाकतो. मग दासी म्हणेल, पण महाराज. त्यावर थांब दासी, माझं वचन हेच प्रशासन आहे. वा मोऱ्यानो, या काय अरे काय करू सांग? सगळी वाक्य याच बोलल्या. मग आम्ही काय करायचं? तोंड बघत राहायचा काय? उद्या हायसर माझी बायको नाटक बघायला बसतली तेव्हा माझ्या तोंडून एक डायलॉग येऊचा नाही. माझ्या बायको का काय वाटल? असा मग ह्यांची बायको इथं उभी आणि हे डायरेक्टर आणि माका एक पण डायलॉग नाही. कसं वाटताला? लोक काय म्हणतात? काय वाटतंय ह्यांका? मला कायच वाटणार नाही. गप राव, थोबाड फोडीन तुझा. असं नाटक करतास? असा मी असंच नाटक करतले. काय सांगतास का? मग ते गावाकडे जी नाटकं करते ती असंच करतली. वैत ओ मोऱ्यानो, काय? घ्या या असं सगळे डायलॉग या बोलतील तर मग आम्ही काय तोंडाकडे बघत राहायचा? हा मजा घरला जा. माझं सगळं नाटक पाठ. अगो तसं नाही. एक जाय ना अरे, मोऱ्यानो. अरे बाबा, प्रधानजी, ऐक. या अरे, ऐक. महाराजांनी तुम्हाला निरोप दिला आहे. ऐका. मी आहे दासी. महाराजांनी तुम्हाला निरोप दिला आहे. या याचकाला अर्ध राज्य दान करा प्रधानजी. याचका, तुझं मन आता सद्गतीत झालं आहे याचका. अरे, हो, काय करतो? तुला मनातून सांगावं असं वाटतंय, महाराज मी धन्य झालो. होय ना याचका? होय, होय. तुझ्या मनात महाराजांचा जय जयकार असो, महाराजांचा जय जयकार असो असं वाक्य रुंजी घालत आहे ना रे याचका. होय, होय. वा वा याचका, बघितलंस? आपले महाराज फक्त राज्यावर राज्य करत नाही तर लोकांच्या मनावरही राज्य करतात. बघितलंस? सगळीकडून कानाकोपऱ्यातून महाराजांचा जय जयकार आहे. महाराजांचा जय जयकार असो, महाराजांचा जय महाराजांचा जय जयकार असो, महाराजांचा जय जयकार असो, महाराजांचा जय म्युझिक जयकार. वाजव. आता आमिर हडकरची सुरेल बोटं त्याच्या ऑर्गनवर जातील आणि ती वाजतील आणि तो सुरेल सुरावट वाजवेल आणि मग टाळ्या वाजवत वाजत प्राजक्ता माळी येईल आणि म्हणेल, वा दादा वा, वा ताई वा. आणि मग सई तामणकर म्हणेल, प्लॅटॉनिक वेन यू कम ऑन द स्टेज यू ब्लडी ऑन द स्टेज. तुम्हा चौघांचं त्रिकूट मला खूप आवडलं. आणि मग प्रसाद ओक म्हणेल, तुमच्या नाटकाचा पडदा असा सरकला ना, तसा जेव्हा वर गेला ना तेव्हा तुमचं स्किट वर 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 वरच गेलं. विशाखा, तू म्हणजे पडदा उघडता क्षणी एक नयन रम्य असं नेपथ्य आहेस. आणि मोरे, तुम्ही म्हणजे नाटकाची विंग आहात. आणि पृथ्वी, तू म्हणजे खिडकीचा असा झुळझुळता पडदा आहेस. आणि दत्तू, तू म्हणजे घंटा आहेस. पहिली घंटा, दुसरी घंटा, तिसरी घंटा, वाजली घंटा. अरे, ही घंटा